Oh my God! Wow! तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? आज तारीख आहे, तुम्ही बघितली 23 तारीख आहे आज, आणि आज आहे भाऊबीज. तर विचार असा चाललाय की आता दिदीच्या लग्नाला झाले जवळपास दोन अडीच वर्ष तर ऑलमोस्ट झालेली आहेत कंप्लीट. पण काय 2-2.5 वर्षांना म्हणावं तसं गिफ्ट तर काय घेतलं नाही अजून. बघूयात आज काय भेटते. बजेट थोडंसंच आहे, बघूयात त्यातली त्यात तिला काय बेस्ट आपण देऊ शकतो. ऑलरेडी ते लोक कुठेतरी बाहेर गेलेले आहेत, संध्याकाळपर्यंत येतो असं म्हणली आहे तिथे फोनवरती. तर लेट्स सी, निघालोय तर खरं सध्या. आपल्या मित्राचं भाजीचं दुकान आहे, सेम आपण जो विचार केला होता तशा टाईपमध्येच त्यांना पण दुकान चालू केलेलं आहे. लोकेशन चांगलं आहे, प्लस ओनर पण चांगला आहे, सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. कष्ट सगळेच करतात, दुकान टाकले नाही काय कोण टाइमपाससाठी दुकान टाकत नाही. आता आलोय जवळपास, आपण दुकानापाशी पोचलेलो आहे. मला दुकान पण दाखवतो आपलं. अरे बापरे, आज सगळी दुकानं बंद आहेत आजूबाजूचे पण. हे आपलं दुकान जर बघितलं तर ह्याच बिल्डिंगमधनं 7व्या मजल्यावरनं एक व्यक्ती खाली पडलेली आहे, ते नेमकं आपल्या दुकानासमोर पडलेलं आहे. थोडंसं आता चुकीचं वाटतंय ते बोलायला, पण आपण इथं दुकान कंटिन्यू नाही करणार आहे आता. दुकान नाही की नाही. आणि दुसरी गोष्ट आता आणखी तर कोणतरी भांडं आणून ठेवले. आता कशाचंही भांडं ते मला माहीत नाही, बघायला लागेल. कारण यात लोक खूपच विचित्र आहे तिथले. काय यांच्या डोक्यात म्हणजे कुठं पानमळ्यातनं आले आहेत का झोपडपट्टीत राहिलं होतं हे पण माहीत नाही. लिटरली एवढा घाणकचरा टाकतात ना खाली हे लोक. गोडीत सांगून झाले, सगळं सांगून झाले. आपलं तोंड खराब करण्याच्या ऐवजी मला असं वाटलं की बाबा आपण इथनं निघालेलं बेस्ट राहील. तर दुकान उघडतो आणि 5-10 मिनिटात परत. दुकानातली तर कामच झाली. काम तसं काय काम लय मोठं काम नव्हतंच. आता जस्ट आपण एका मित्राला फोन करून विचारलं होतं की भाऊ तुझ्याकडं मोबाईल होल्डर भेटेल का मला. आता ते आपल्याला जसा पाहिजे तसा नाही आहे म्हणतोय तो, पण बघूयात एकदा त्याच्याकडे जाऊ आपण आणि जाऊन बघूयात की तो नक्की काय दाखवतोय आपल्याला, की बाबा ते जास्त युजफुल आहे असं त्याचं म्हणणं आहे. नेमकं तो आहे आत्ताच छत्रपती संभाजीनगरला गेलेला. त्याच्या दुकानावरती आहेत मुलं, म्हटलं एकदा तुम्ही जावा तिथं, गेल्यावरती ते दाखवतील. त्याच्या ऑलरेडी 2 ब्रांचेस आहेत, एक खराडीत आहे, एक इथं आहे नरेमध्ये आपलं नवले ब्रिज शेजारी एकची. तर आपण चाललोय, हायवेला ऑलरेडी लागलेलो आहे आपण. तर पोचलोय आपण. बघूयात, आतमध्ये थोडीशी गर्दी दिसते. आतमध्ये गेलो बघू त्याच्याकडे काय अवेलेबल आहे, त्यापैकी आपल्याला काय युजफुल आहे. पावली आहे का नाही बाबा तुमच्या दुकानाला. सिग्नल सुटायच्या आधीच सगळे सुटले. ऑलमोस्ट 5 ते 6 होल्डर बघितले, पण आपल्याला काय आवडला नाही त्यातला कोणताही होल्डर. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीसाठी पाहिजे होता ती गोष्ट त्याच्यातून होत नव्हती. आणि ग्लासच्या विंडशील्डच्या मध्ये लावून ड्राईव्ह करणं हे काही लॉजिकल नाही आहे, की ब्लॉकसाठी तुम्ही पुढचं विजिबिलिटी कमी करून घेतली. सो आपण बघूयात म्हटले, ऑनलाईन सर्च करू, त्याच्यामध्ये जर अजून काय ऑप्शन मिळाला तर 100% ते ऑप्शन आपण ट्राय करूया. तुझं ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही एकदा मागवलं का ते परत रिटर्न जाणार, परत येणार, त्याच्यामध्ये 8-10 दिवस जातात. सो एवढा टाईम नाही, चांगला पाहिजे. ट्रायपॉड घेऊन आता सध्या एका जागेवरती तर काही शूट करत नाही, आणि गाडीमध्ये ट्रायपॉडचा यूज होईल का ते मला माहीत नाही. त्यामुळे ट्रायपॉडवरती इन्व्हेस्ट करण्याच्या ऐवजी आपण
एक मोबाईल होल्डरवरती इन्व्हेस्ट करूयात सध्या, कारण हे छोटे मोठे इन्व्हेस्टमेंटच आहेत सध्या आपल्याकडं. आणि आता आपण चाललोय क्रोमाला, बघूया दीदीसाठी काय गिफ्ट भेटते. तर क्रोमापर्यंत आलोय, त्यांना काहीतरी नवीन ऑफर वगैरे लावलेले आहेत. बघूया इथं काही कामाचं भेटतंय का आपल्या. फोन्स एक फोन तर हातामध्ये, दुसरा फ्रीज सेक्शन मध्ये फिरत होतो, अचानक गाण्यांचा आवाज आला. पुढे येऊन बघतोय तर काय, भाऊ टीव्ही संपला आता. स्वतःशी कुणाला वाटलंही नव्हतं फ्रीज मध्ये टीव्ही पण येऊ शकतो. बघूयात अजून काय दिसतंय. घेतलं तर काय नाही, फिरून आलोय. बघूया काय आवडलं. तसं आवडायला काय, शोरूम मध्ये आयफोनची लाईनअप ठेवलेलं होतं, ते पण आवडतच होतं. तर घरातून ठरवून तर गेलो होतो 4 कामं, 4 पैकी झालं फक्त एकच, बाकीची कामं काही झालेली नाही आहेत. तर भूक पण भरपूर लागलेली होती, म्हटलं बाहेर काहीतरी खास खाण्यापेक्षा घरी जाऊन घरचं खाऊयात. आणि बघूयात आता मम्मीनं घरी जाऊन बनवले काय. आलोय घराच्या पार्किंगमध्ये. दीदीसाठी गिफ्ट तर काय घेतलं नाही, पण बघूयात 4 वाजता वगैरे एखादी चक्कर परत बाहेर पडेल का करावी लागेल, बघावी लागते. तसं जर झालीच बाहेरची एखादी चक्कर, तर जे दीदीचं गिफ्ट राहिलेलं आहे झाली गाडी लॉक. जे राहिलेलं आहे दीदीचं गिफ्ट ते पण आपण घेऊन येऊयाच. सध्यासाठी एवढंच, बाकी आलेलो आहे घरी. पुन्हा एकदा आलोय बाहेर. आता काय भेटतंय का नाही भेटत तेच बघितलं पाहिजे. मम्मी गेली जरा सामान आणायला. तर असे ह्यानं दिवस घालवला. फायनली गिफ्ट घेऊन आलेलं आहे. आता गिफ्ट मम्मी घेऊन गेली आहे घरी. मी गाडीमध्ये बसलो होतो, जरा काम चाललं होतं, गाडीमधलं काम वगैरे झालं. आता घरी जाऊन ते गिफ्ट पहिलं पॅक करून घेतो. पण इकडं जर बघितलं तर गाडी ऑलरेडी आलेली आहे, म्हणजे दिदी अंदाजी पण आलेले आहेत. सो न कळत आपण पॅक करू आणि ह्याच्यामध्ये संध्याकाळी देऊन टाकूयात ते गिफ्ट. तर चला निघूयात लवकरात लवकर. गाडी घरी जिनावर चढतोय आता. बघूया आवाज तर येतोय, पण ते बहुतेक वरच्या मजल्यावरती येत घरी गेलेले. आता घरामध्ये आपण पॅकिंग वगैरे झालेली. आता वाजले जवळपास 6:45. एक साधारणतः 8, 8:30, 8:45 पर्यंत दाजी आणि दीदी पण येतील घरी. तोपर्यंत जाऊन आपण थोडीशी दाढी वगैरे सेट करून येऊ. काढले फोटो. अंजीर हा कुठला आणले बघू, खाऊन दे बघू दे मला. हे असं करतात हे दृष्ट. गिफ्ट आणलंय, काय करायचं, गिफ्ट द्यावं का नाही. आम्हाला अंजीरला हात लावून देत नाहीत.
पूर्ण देतात. ते दिलंय त्याला उघड की. आता कुठं चाललीस तू? हात धुतेस तू? ते जरा जास्त दूर झालाय असं वाटत नाही? हो, तुमचं काय चाललंय? उघड की, किती फिरती इकडे तिकडे. गरिबी बघा, चिकटपट्ट्या कुठल्या वापरलेत त्याला. बँडेज नाही, ती मास्किंग टेप आहे. येऊन जाऊन भेटला आम्हाला फक्त ड्रायर. म्हटलं काय नाही, म्हटलं डोकं तरी सुकवतो. कपडे तर सुकवते दाजी कधी कधी. एकदा ट्रायल आम्हाला चालू करून दाखवा. तर तुम्ही घेऊन जावा. माझी झोपायची गादी झोपण त्याच्यावर. ओके. झाला दिवस संपला. गिफ्ट वगैरे दिलं, सगळं झालं. रिॲक्शन्स पण आहेत त्याच्यामध्ये. की बघूयात उद्या तर शक्यतो लगेच नाही होणार, पण नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असं म्हटल्याने फोटो कोण काढत नाही. खाण्यापिण्यासाठी तिकडं मम्मी आहे की दिली मला, तू नाही दिलं तरी. हे असं असतं बघा, लहान पोरगं घरात असलं की त्याला मारून हे करून